16 एप्रिल बुधवार रोजी समाज कल्याण सभागृह येथे पदाधिकाऱ्यांना व सदस्यांना ओळखपत्र प्रमाणपत्र वितरण समारंभ ऑल इंडिया महाराष्ट्र पोलीस टाइम्सचे सोलापूरचे संपादक व संघर्ष बांधकाम जनरल मजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष बापू कारंडे यांच्या अध्यक्षतेखाली व संस्थापक अध्यक्ष अब्दुल पठाण, उपाध्यक्ष आप्पासाहेब लंगोटे, सचिव शब्बीर मणियार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला। यावेळी बापू कारंडे बोलताना म्हणाले की माझी संघटना आणि माझी सर्व टीम आपल्यासोबत नेहमी राहील। आपण सोबत राहून एकीचे बळ दाखवून वज्रमूठ बांधून नेहमीच नागरिकांच्या प्रश्नांवर लढत राहू असे आश्वासन दिले। प्रमुख पाहुणे ॲडव्होकेट कविता कोडवान व राष्ट्रवादीचे सुनीता दळवी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना समितीला शुभेच्छा देऊन महिला संघटनेची ताकद सदैव आपल्या समितीसोबत राहील अशी ग्वाही दिली। समितीला शुभेच्छा देण्यासाठी आलेले प्रमुख वक्ते नंदू दळवी, इस्माईल मस्तीखाने, ॲडव्होकेट DN भडंगे, विशेष अतिथी म्हणून लाभलेले जमजमचे संपादक जाकीर हुंडेकरी, जयहोचे संपादक विजयकुमार उघडे, कार्यसम्राटचे संपादक यशवंत पवार, MD 24 न्यूजचे संपादक सैपन शेख, APJ फाउंडेशनचे अध्यक्ष इम्रान मंगलगिरी, लोकप्रहार न्यूजचे संपादक इरफान मंगलगिरी, सामाजिक कार्यकर्ते इरफान मैंदर्गीकर या सर्व मान्यवरांची उपस्थिती होती। सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कृती समितीचे खजिनदार रजाक मुजावर, सहखजिनदार युनुस सत्तार, सचिव लतीफ नदाफ, सहसचिव अकबर शेख, सदस्य युवराज वाघमोडे, कलीम पटेल, रफिक देगनाळकर, फयाद शेख, असलम नदाफ, जब्बार शिकलगार, मुशाक मुल्ला, सिकंदर शेतसंदी आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा पत्रकार सिद्धार्थ भडकुंबे यांनी उत्तमरित्या करून प्रेक्षकांची मने जिंकली, तर आभार प्रदर्शन इक्बाल बागमारू यांनी केले। जे होत नाही ते मी घडवून देणार आणि अधिकाऱ्याला मी कसं विटेल करायचं हे मला चांगलं माहिती आहे। माझं शिक्षण 7वी झालेलं आहे, मला पत्रकार मिळाले, माझ्या कामाच्या ह्याच्यावर मिळालेलं आहे। माझं जे सामाजिक कार्य आहे भागामध्ये आज माझ्या संघ 8000 महिला जोडल्या गेलेल्या आहेत। त्यात माझे इथं मेन महिला इथं बसलेले आहेत, हे सगळे माझे लेकरं आहेत। 8 महिलांची माझा संबंध सध्या चालू आहे आणि मी 8000 महिलांना त्यांच्या घरातल्या सगळ्या लोकांना जेवढ्या पाहिजे तशा सुविधा मी करून दिलेल्या आहेत। काय सुविधा शेवटला झाला तर येईल काय माझा जबाब हत्या केली जाईल त्याच्या पलीकडे पण समाजामध्ये राहत असताना ज्या कृती तुम्ही एकत्र करून छापता आणि मीडियामध्ये आणता त्यावेळी तुमच्या मनामध्ये भय असलं पाहिजे। निबंध तुम्ही करायला काय होणार नाही। मी सांगण्याची वेळ आलेली आहे। काही पत्रकार बंधू असे आहेत ज्याला पत्रकारिता काय मी सांगावं लागतं आम्हाला। त्यांच्या गाड्यावरती गेलेलं असतं म्हणून प्रेस म्हणून दिलेलं असतं। आता भडकुंबे सरांनी शिक्षकाचा अर्थ सांगितला, शिक्षकाचा पूर्ण व्याख्या सांगितली, तर प्रेसची व्याख्या आजही भल्या आपल्या पत्रकारांना माहित नाही। जीपवर लिहितो, गाडीवर लिहितो, टॅक्सीवर लिहितो, कारवर लिहितो। अरे बाबा प्रेस म्हणजे काय सांग ना, एका विचाराला नाही म्हणत सांगू शकत नाही। पत्रकार म्हणजे किती भाव पत्रकार काय करतो प्रेस या शब्दाचा काय मंजूर माहिती त्याचा अर्थ काय माहिती पब्लिक रिलेटेड इमर्जन्सी सोशल सर्व्हिस अत्यंत महत्वाचा दुवा आपण समाजाचा आहोत। समाजाचा एक महत्वाचा घटक आपण आहोत, त्याच्यामुळे मला फक्त काम केलं पाहिजे। दुसऱ्या शब्दाच्या मला न्यूज एखादा विचार बाबा तू काय झालं मी बातम्या